सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अलर्ट मोडवरती आलाय। मतफुटीच्या भीतीपोटी सातारा जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील मतदारांना गोव्याला हलवण्यात आलेलं आहे। महायुतीतील अंतर्गत वादावरती अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे भाजपने चांगलीच धास्ती घेतल्याचं दिसून येत आहे। नवी मुंबई कल्याण डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या शीळ मार्गालगत असलेल्या 3 गावातील शेकडो एकर हरित पट्ट्यावरती रिजनल पार्कच्या ऐवजी आता MIDCचा नवा विस्तार करण्याचा निर्णय निश्चित झालेला आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने महापे शीळ या मार्गावरती मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अडवली भुतवली या जुन्या गावालगतची 108 एकर जमीन MIDCच्या विस्तारासाठी संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यात पोलीस दलामध्ये भरती करण्यात येणार असल्याचं सांगत असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात मुंबई पोलीस दलामध्ये 3,500पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत। त्यामुळे पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांची मदत घेण्यात येते। पोलीस दलामध्ये अनेक पदे रिक्त असल्यामुळे या पदाची नियमित भरती होईपर्यंत सुरक्षा मंडळाचे सुमारे 3,000 जवान पोलीस दलाला मदत करणार आहेत। कोल्हापूर महापालिकेने शहरात येणाऱ्या कोल्हापूर बाहेरील वाहनांसाठी प्रवेश कर घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेसमोर आणलेला आहे। या निर्णयाला जोरदार विरोध केला जातोय। पालिकेच्या मनमानीबद्दल सर्व स्तरातून संतापाचा सूर बघायला मिळतोय। कोल्हापूर कॉजवेमध्ये सिंगापूरच्या धर्तीवरती हॉकर झोन विकसित करावा अशी मागणी भाजपाचे नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे। सिंगापूरमधील सरकारी व्यवस्थापनाच्या हॉकर सेंटरच्या धर्तीवरती BMCने पात्र फेरीवाल्यांसाठी एकसमान रचनेचे स्टॉल्स उभारावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। राज्यामधील शेतातील टाकाऊ कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या नवीकरणीय डिझेलचा प्रयोग हा यशस्वी ठरलाय। या बायोडिझेलचा वापर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या वाहनात सुरू केलाय। राज्य आणि केंद्र सरकार अशा प्रकारच्या पर्यायी इंधन निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणावरती काम करत आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील तिवळी गावातील एकाच कुटुंबातील आई वडील मुलगा आणि मुलगी या चौघांच्या मृत्यू प्रकरणाला आता मोठं वळण मिळालंय। मृत संतोष बकाल यांचा मोठा भाऊ महादेव बकाल आणि वहिनी तसंच त्यांच्या 2 पुतण्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शिरपूर पोलिसात दाखल करण्यात आलाय। भाऊ महादेव बकाल याला रात्री अटक करण्यात आली आहे। सांगलीतील हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। कर्नाटक सीमा भागामध्ये मैत्रिणीसोबत फिरताना पोलिसांना तो सापडला। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई केली आणि गुन्ह्यातील अन्य 3घांचा शोध घेतला जातोय। राज्यातील हवामानात सध्या झपाट्याने बदल होत आहेत आणि बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरण, तर काही भागात उष्णतेच्या लाटेसदृश स्थितीचा प्रभाव, तर काही भागात वादळी पावसाची स्थिती आहे। मोसमी पाऊस लांबल्यामुळे राज्यामध्ये सध्या वाढत्या तापमानामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या। बोरिवली रेल्वे स्थानकाची कागदावर असलेली पुनर्विकासाची योजना मार्गी लावण्याबरोबरच बोरिवली चर्चगेट वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या वाढवा अशी मागणी भाजपाचे बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे। चालू वर्षात घरांचा ताबा मिळणाऱ्या ग्राहकांचं घराचं स्वप्न लांबण्याची शक्यता आहे, कारण अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचा फटका बांधकाम व्यवसायाला बसलाय। बांधकाम साहित्याची टंचाई, साहित्याच्या किमतीमधील वाढ यामुळे घरांच्या पूर्णत्वास विलंब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे देशभरातील 5,40,000 घरांचा ताबा प्रक्रिया लांबण्याची भीती आहे। मध्य रेल्वेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा सोमवार 15 जून ते 15 ऑक्टोबरपर्यंत अंशतः बंद ठेवली जाणार आहे। मात्र माथेरान अमन लॉज दरम्यान शटल सेवा नियमित सुरू असल्यामुळे पर्यटकांना या मार्गावरती मिनी ट्रेनचा आनंद घेता येणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सूनने अचानक विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। भात पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे अनेक ठिकाणी भात रोपवाटिका कोमेजण्याच्या मार्गावरती आहे। या भागामध्ये पाण्याची सुविधा नाही, त्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे। एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा
3028 प्रकल्पांमध्ये आज रोजी केवळ 24.74% जलसाठा शिल्लक आहे आणि गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यामध्ये यंदा 5% घट झालेली आहे. यामध्ये जून महिना अर्ध्यावरती आला तरी सुद्धा वरुण राजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे 20 जिल्ह्यातील 3500 गावं आणि वाड्यांना अजून सुद्धा 1003 टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा केला जातोय. पावसाने हजेरी न लावल्यास टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि मोठे 138 प्रकल्प असून त्यामध्ये केवळ 23.80% पाणी शिल्लक आहे. गतवर्षी पाण्याची स्थिती 28.78% इतकी होती आणि 264 मध्यम प्रकल्पात 30.52% जलसाठा असून गतवर्षी मध्यम प्रकल्पामध्ये या कालावधीमध्ये 39.61% पाणी होतं. लघु प्रकल्पांची संख्या 2626 असून पाणी साठ्याची टक्केवारी ही 23.86% आहे आणि गतवर्षी या प्रकल्पांमध्ये 30.59% पाणी होतं. एकूणच तापमानाचा पारा 42 ते 44 अंश सेल्सिअस इतका कायम असल्यामुळे बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला आहे. कोणत्या भागात किती जलसाठा आहे आपण बघूया. विभागवारी टक्केवारी अमरावतीमध्ये 380.3 इतकं पाणी शिल्लक आहे. पुढे जाऊया. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान जे आहे ते कमी होण्याचा अंदाज असल्यामुळे धरणामधून शेतीसाठी देण्यात येणारं पाणी हे बंद करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत. धरणातील पाणी पिण्यासाठी येत्या 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवावं आणि बेकायदा पाणी उपशांवरती तातडीने कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिलेत. सद्यस्थितीतील राज्यातील धरणांमधून एकूण उपयुक्त जलसाठा हा 357.5 TMC म्हणजेच 25% असून तो गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. विखे पाटलांनी असं नमूद केलंय आणि पुणे विभागातील उपयुक्त जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावा असे निर्देश विखे पाटलांनी दिले. पुढची बातमी पुण्यातून आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा जो आहे तो आणि यंदा पाऊस कमी होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आजपासून शहरामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या संदर्भातील वेळापत्रक महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. तर वेळापत्रकानुसार पाण्याच्या टाकीतून होणाऱ्या पाण्याच्या या ठिकाणांचे 2 भाग करण्यात आलेले आहेत आणि या भागांना सम आणि विषम तारखेला पाणी पुरवठा केला जाणार आहे. पालिकेच्या नव्या नियोजनानुसार नागरिकांना पूर्वीच्या वेळेतच पाणी मिळणार असलं तरी सुद्धा पाणी पुरवठा मात्र 1 दिवसाआड होणार. कार वॉश असेल किंवा स्विमिंग पूल आणि बांधकामांसाठी पिण्याचं पाणी वापरण्यास निर्बंध असणार आहे. आणि आता पुन्हा एकदा घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. गोंदिया परिसरात राईस मिलमधील ट्रकमधून धान चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी 3 कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ट्रकमधून एकूण 57 पोती म्हणजेच तब्बल 18 क्विंटल धान्याची चोरी झाल्याचं समोर आलंय. राज्यात जूनचा 15वडा पूर्ण झाला तरी अद्याप पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे ढग दाटलेले आहेत आणि शेती कामापासून पाण्यापर्यंत अनेक प्रश्नांच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. यामध्ये जूनच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये राज्यात 69% पावसाची तूट नोंदवली गेलेली आहे. यानंतरही पुढचे काही दिवस मान्सूनचं मार्गक्रमण संथ गतीने होण्याचा अंदाज आहे. पूर्व उपनगरातील पर्यटकांचं मुख्य आकर्षण आणि हक्काचं ठिकाण असलेल्या पवई तलाव परिसरात कायापालट होणार आहे. या निसर्गरम्य परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आल्यानंतर आता दिव्यांच्या आणखीन लखलखाट होणार आहे. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठा 12% खाली आलाय. त्यामुळे महापालिका आणखीन काही जलस्रोतांची चाचपणी करते. शहरातील 100 पारंपरिक उघड्या विहिरी या कार्यान्वित करण्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी घेतला आहे. सोलापूरमधील पिकअप दुर्घटनेमध्ये 8 जणांच्या मृत्यूला सरकार कारणीभूत असल्याचा संताप आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी सरकारने नाशिकच्या घटनेनंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीबाबतच्या धोरणात्मक निर्णयाचं काय झालं असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
मुंबई महापालिकेच्या 133 वर्ष जुन्या सभागृहातील नगरसेवकांच्या बसण्याच्या जागेची कमतरता दूर करण्यासाठी सभागृहातील सुमारे 12 पुतळे आणि अर्धपुतळे हे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मांडलाय. ते झाल्यावर 227 आणि 10 नियुक्त नगरसेवकांना पुरेशी आसन व्यवस्था होणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी उद्यापासून बेमुदत संपाचा एल्गार केलाय. आकृतीबंध मंजूर होऊन 3.5 वर्ष झाली तरी सुद्धा सेवा प्रवेश नियम तयार नाहीत. कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवलं जात असून त्यांचं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. मुंबईतील पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 2008 ते 2012 या कालावधीमध्ये स्कायवॉक उभारणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला आहे आणि मुंबईमध्ये 39 स्कायवॉकची उभारणी केली. त्यानंतर हे स्कायवॉक पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले असून अनेक स्कायवॉकची योग्य ती निगा राखली जात नसल्याचं दिसून येत आहे. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावरून येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात पालखी सोहळ्याचं करा नदीवरती शाही स्नानासाठी प्रस्थान झालंय. अधिक मास महिन्यामध्ये सोमवती अमावस्या असल्यामुळे मोठं महत्त्व प्राप्त झालं आणि देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हे सोमवती अमावस्येच्या निमित्ताने जेजुरी गडावरती दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. यावेळेला भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली आहे. पुढची बातमी आपण बघूया. भीमाशंकर मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं होतं आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर परिसर हा सुरू असलेल्या या विकास कामांमुळे गेल्या 5 महिन्यांपासून बंद होता. आता मंदिर खुलं झाल्यामुळे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे आणि नोंदणी केलेल्या फक्त 1000 भाविकांना रोज दर्शन घेता येणार आहे. मात्र 5 महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे आता मंदिर सुरू झाल्यावर भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होतीये. त्यामुळे प्रशासनासमोर गर्दीचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. भारतातील सर्वात मोठं कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारं बंदर म्हणून आपलं स्थान कायम ठेवलंय. जागतिक बँक आणि S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सनी प्रकाशित केलेल्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये जागतिक स्तरावरती 22वा क्रमांक पटकावलेला आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती, वाहतूक खर्च वाढल्यामुळे सुकामेव्याच्या दरावर परिणाम झालाय. आखाती देशांमधून भारतात सुकामेव्याची आवक कमी होत असल्यामुळे मुंबईतील बाजारपेठेमध्ये प्रति किलो 200 रुपयांची वाढ झाली आहे. चांगल्या दर्जाचा अमेरिकन बदाम 800 रुपयांवरून 1000 रुपये तर इराणचा मामरा बदाम 2800 रुपयांवरून 3200 रुपये इतका झालाय. राज्यात रक्तसाठ्याची स्थिती चिंताजनक असल्याचं समोर आलंय. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यात सध्या केवळ 34,309 रक्त युनिट्स सध्या उपलब्ध आहे आणि त्यापैकी मुंबईमध्ये 6,431 युनिट्स रक्तसाठा उपलब्ध आहे. मात्र राज्यामध्ये सिंगल डोनर प्लेटलेट्सचे एकही युनिट उपलब्ध नाही आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आजपासून शाळा सुरू होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. शाळेतील शिक्षकांनी शाळा स्वच्छ धुवून काढली आहे आणि शाळेसोबत शाळेचा परिसर देखील स्वच्छ केला आहे. विद्यार्थ्यांसाठी पाठ्यक्रमाची पुस्तकं गणवेश शाळेमध्ये दाखल झालेत. जळगावमधील पारोळा तालुक्यातील वेल्हाणे खुर्द या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या गुरांच्या चाऱ्याच्या गोठ्याला अज्ञाताने आग लावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सुमारे 50 ट्रॉली गुरांचा चारा जळून खाक झाला आणि शेतकऱ्याचा अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय.
नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. नांदेड शहरासह अर्धापूर, भोकर, मुदखेड, माहूर आणि हिमायतनगर परिसरात पाऊस झाला. मात्र पाऊस पेरणीयोग्य नसल्यामुळे शेतकऱ्यांना फारसा दिलासा मिळालेला नाही. आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील कोयना जलाशयात अवघा 9.23 TMC उपयुक्त साठा शिल्लक आहे आणि धरणाचं पात्र कोरडं पडू लागलेलं आहे. कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाणी हे कृष्णा आणि कोयना नदीतून केवळ पिण्याकरता वापरण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त शेती आणि औद्योगिक कारणासाठी उपसा बंदीचे आदेश कायम राहणार असल्याचं धरण व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील केशवनगर, मसला, पेन, येवतीसह काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि या खरीप हंगामातील पहिल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं आणि विद्युत खांब कोसळले तर काही घरांवरील पत्रे उडून गेलेत. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पारडी बागल परिसरातील 4 ते 5 गावात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागात जमीनदोस्त झाल्यात. वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडं ही मुळासकट उन्मळून पडली. केळीच्या बागात जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेगाव तालुक्यातून अंतर्गत प्रशासनाचा आणखीन एक गलथान कारभार चव्हाट्यावरती आलाय. शेगाव तालुक्यातील आळसना गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली. वारंवार तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. दरम्यान संतप्त महिलांनी रिकाम्या घागरी आणि हांडे डोक्यावरती घेऊन ग्रामपंचायतीवरती धडक मोर्चा काढलाय. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहुरपेठ आणि कसबे गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. देवळे आणि गोगडी जलाशय कोरडे पडल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून पाणी पुरवठा ठप्प झालाय आणि यामुळे महिलांसह ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्यासह शौचालयासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. राज्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत कुठेही पाणी टंचाई निर्माण होणार नसल्याचा विश्वास जलसंपदा मंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे. पुणे महापालिकेच्या थकीत पाणी बिलाबाबत योग्य दर आकारल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असून रोहित पवारांचं आंदोलन राजकीय स्टंट असल्याची टीका त्यांनी केली. अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रियेविरोधात बीडहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या पायी लाँग मार्चचा आष्टी आणि कडा या ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आलं. सरकारने मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा मुंबई गाठल्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. अगाऊ नोंदणी पद्धतीने दर्शन पास घेतलेल्या भाविकांना भीमाशंकर मंदिर हे दर्शनासाठी खुलं होत आहे. असं असलं तरी सुद्धा भीमाशंकरच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी गर्दी करत या ठिकाणी रोष व्यक्त केलाय. दर्शन नोंदणी पद्धतीने होणार असल्यामुळे आणि नोंदणीचं संकेतस्थळ बंद असल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मॉन्सून पर्यटनासाठी कोकणात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे पर्यटकांचा कल ऐतिहासिक किल्ल्यांकडे वाढलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील कनकदुर्ग किल्ल्यावरती सध्या पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळते. कोकणचं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इकडे भेट देत आहेत. आंबोली घाटात मुख्य धबधबा परिसरात दरड रस्त्यावरती कोसळली आहे. सुदैवाने यात मोठी हानी झालेली नाही. आंबोली घाटात मुख्य धबधब्याच्या परिसरात ही दरड कोसळली, त्यामुळे काही काळ रस्ता बंद होता. कोपरगावातील भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर प्रेमविवाह टिकवून देतो, करणी काढतो आणि देवीची शक्ती असल्याचा दावा करत सांगलीतील एका दाम्पत्याची 51,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप भोंदूवरती करण्यात आला आहे. या प्रकरणी काळी जादू प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अमरावती जिल्ह्यातून तब्बल 33,304 महिला लाभार्थी या योजनेसाठी अपात्र ठरल्यात. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या KYC आणि कागदपत्र पडताळणीतून अनेक गैरप्रकार समोर आले. अनेक पुरुषांनीही महिलांच्या नावाने लाभ घेतल्याचं समोर आलंय.
अशा सर्व बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांनी घेतलेल्या रकमेची आता शासनाकडून वसुली केली जाणार आहे. पालघरच्या डहाणू इथल्या कथित लव जिहाद प्रकरणातील आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लव जिहाद प्रकरणातील आरोपीला काल पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूच या ठिकाणून अटक केली आहे. त्याला आज पालघर सत्र न्यायालयात हजर केलं जात असता 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात खव्यानंतर आता दूध डेअरीवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. प्रसिद्ध मराठवाडा डेअरीवरती अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे नमुने घेण्यात आलेले आहेत. दरम्यान हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.